मी सुधाकर नातू यूट्यूबवर माझा मुक्त संवाद या विभागात वेगवेगळे व्हिडिओ मी सादर करत असतो। मला स्वतःला जे काही उमजतं, जे काही योग्य वाटतं ते लोकांपर्यंत पोचवायची मला इच्छा असते। या हृदयीचे त्या हृदयी करावे अशा तऱ्हेचा माझा हा प्रयत्न असतो। आपल्याला जे ठावं ते लोकांपर्यंत द्यावं हा माझा बाणा आहे आणि त्याप्रमाणे विविध विषयांवर माझे 104 हून अधिक व्हिडिओ या मुनसन ग्रँडसन या माझ्या चॅनेलवर प्रकाशित झालेले आहेत। आज मला पुन्हा व्हिडिओ करावासा वाटला। मलाच आता हल्ली व्हिडिओ करता येऊ लागला कारण मला मिळालेला ट्रायपॉड, या ट्रायपॉडमुळे मला स्वतःला एकट्याने हे व्हिडिओ बनवता येऊ लागले आहेत आणि त्याचा मला विलक्षण आनंद होत आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून हा व्हिडिओ आहे। विषय काय हे मला अजून काही सुचलेलं नाही कारण खूप काही वेगवेगळ्या विषयांवर मला बोलायचं आहे। पण कुठल्याही संभाषणाला कुठला ना कुठला तरी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू असणं आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करणार आहे की माझ्या डोक्यामध्ये जे काही वेगवेगळ्या विषयांवर समस्यांवर साचलेलं आहे ते तुमच्यापुढे मांडायचं। आता हे का सुचलं त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी की हल्ली महाराष्ट्र टाइम्समध्ये परदेशात राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे अनुभव रविवारच्या संवाद पुरवणीत येतात। नुकतीच सिंगापूरवरची मी पुरवणी वाचली आणि मला आजचे काही विचार मांडावेसे वाटत आहेत। त्यामध्ये मांडलेलं आहे, मी स्वतःही सिंगापूरला जाऊन आलेलो आहे, की तो जो देश अगदी छोटासा देश 30-35 किंवा 40 वर्षापूर्वी त्याप्रमाणे एवढा प्रगत नव्हता, पण त्याचे एक द्रष्टे पंतप्रधान आले आणि त्यांनी त्या देशाचं रंगरूप पालटून टाकलं आणि आज जगामध्ये सिंगापूर हा एक अतिशय प्रगत, शिस्तप्रिय आणि सगळ्याच बाबतीत उत्कृष्ट असा देश मानला जातो हे तिथे त्यांनी मांडलंय। त्यामध्ये प्रत्येक नागरिक वेळ कशी पाळतो, स्वच्छता कशी पाळतो, जे काही नियम असतील ते कसे काटेकोरपणे पाळतो आणि आपला देश अधिक सुजलाम सुफलाम आणि प्रगतीपर कसा होईल, आपल्यामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास कसा होणार नाही याची दक्षता घेतो, अशा तऱ्हेचा तो गोषवारा माझ्या मनाला भिडून गेला। मलाही इंग्लंड म्हणा, स्वित्झर्लंड म्हणा, अशा इतर देशांमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा लक्षात आलं की आपले मंडळी तिकडे गेल्यावर अगदी वेगळेच नागरिक असतात आणि पूर्णपणे तिथल्या नियमांचे काटेकोर पालन करतात। पण इथे काय चालतं तर माझ्या मते आपण स्वातंत्र्याचा नाहक खूप आपल्या मनाजोगता उपभोग घेतो आणि नियम कायदे याची तेवढी काही पर्वा करत नाही। साधी उदाहरणं घ्या। कुठल्याही मोठ्या शहरामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये काय चाललंय, वाहतूक जी आहे रस्त्याची ती किती जण शिस्तप्रियतेने पाळतात। दोन्ही बाजूला गल्लोगल्ली गाड्या पार्क केलेल्या, आधीच रस्ते अरुंद आणि त्यामधून तुम्ही जे काही प्रवास करायचा तो कसा करणार। दोन्ही बाजूला कशा काय बोवा
पार्किंग केल्या जाऊ लागतात रस्त्यावर. खरं म्हणजे रस्त्यावर पार्किंग करणं अलाउडच असू नये किंवा सम विषम असे नियम काटेकोर पाळले जावेत. पण कुणाचीच कुणाला पर्वा पाडलेली नाही. तसंच योग्य त्या दिशेने जायच्याऐवजी कोणी कसाही यू टर्न घेईल, कुठल्याही रॉंग साईडनी जाईल, हे अशा तऱ्हेचे वाहतुकीच्या बाबतीतले साधे साधे आलेले अनुभव आणि त्यामुळे होणारे मनस्ताप. आता प्रत्येक ठिकाणी कायदा रक्षक कुठे कुठे बरे पुरे पडणार. त्यातले त्यात हल्ली कॅमेरे आले, त्यामुळे काही ना काहीतरी नियंत्रण आलेलं आहे. पण कायदा पाळावा, नियम पाळावा हा मुद्दा आपल्या स्वतःच्या मनातून यायला नको का, असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, फेरीवाले फुटपाथवर, रस्त्यावर कसेही कुठेही असे फेरीवाले आपला व्यवसाय करायला बसलेले असतात. अर्थात त्यांचा बिचाऱ्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आणि आपण देखील त्यांना खरेदी करून प्रोत्साहन देत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेल्यामुळे गाड्या तिकडून जात नाहीत. अशा तऱ्हेचे अनुभव आपल्याला येतात. नियम आहेत की स्टेशनच्या जवळ आसपास अमुक मर्यादेपर्यंत कोणीही फेरीवाला असता कामा नये. पण काय होतं त्याचं काही नाही. ही दोन साधी उदाहरणं झाली. अजून एक उदाहरण म्हणजे सार्वजनिक ज्या वेळेला एखादा कार्यक्रम असतो आपल्या गृहसंकुलामध्ये, सत्यनारायण म्हणा किंवा इतर काही, तर त्यावेळेला असा अनुभव येतो की रस्त्यावर मंडप टाकले जातात, त्याला कोण परवानगी देतं माहीत नाही. त्याच्यानंतर लाऊडस्पीकर देखील नशिबाने हल्ली रात्री 10 नंतर बंद केलेलं आहे. ठराविक दिवशीच ते 10 नंतर अगदी मोजक्या दिवशी ते अलाव केले जातात. पण दिवसभर काही ना काहीतरी गाणी लावून, मग ते जवळ हॉस्पिटल असलं तरी कोणी परवा करत नाही. आपला कार्यक्रम आपण कसाही दिवसभर गाणी बजावून साजरा करायचा, हे कुठलं बाबा नागरिकाचं कर्तव्य पाळलं जाणं. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो ह्याची पर्वाच कोणाला उरली नाही. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जे काही आहे तेही कोण कुठे कसं पाळतोय. हल्लीचं जे काही वातावरण आहे त्यामध्ये कोणी कसाही कुणाला बोलतोय, नावं ठेवतोय, हे काय सार्वजनिक ठिकाणचं एकंदर जे काही आचारसंहिता असावी त्याला योग्य आहे काय, ही अगदी मोजकी उदाहरणं मी सांगितली. तुम्ही जर नीट विचार केला तर आपण किती नियम पाळतो, स्वच्छता पाळतो, घर ठीक ठेवू, पण बाहेर सगळं बेपर्वाई. सोसायट्यांमध्ये वरनं पोळे टाकतायत, कुठे दाणे टाकतायत, कसंही काही फेकतायत. अशा तऱ्हेचे अनुभव बहुतेक ठिकाणी येतात. याचाच अर्थ असा की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आपण त्या स्वातंत्र्याचा योग्य तो उपयोग करतोय का, ह्या विचार सगळ्यांनी करण्याची अत्यावश्यकता आहे. बाहेरच्या देशांचं जे काही आपण कौतुक करतो ते तेवढ्यापुरतं ठेवायला हवं. आपण तसे का नाही वागू शकत. प्रत्येकजण जर माझ्यामुळे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे ब्रीदवाक्य मनाशी धरून जर वागला तर प्रश्नच येणार नाही. पण परवा कुणाला. अशा वेळेला मला वाटून जातं की पूर्वी टिळक आगरकरांच्या वेळेला स्वातंत्र्याआधी का सुधारक आणि लोक आधी सुधारावी ही ईर्ष्या आधी. कदाचित जर उलटं झालं असतं, सुधारक जर प्राधान्याने ॲक्सेप्ट केले गेले असते तर कदाचित आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुबुद्ध, सुजाण, कायदा पाळणारे, नियम पाळणारे आणि कर्तव्यदक्ष असे नागरिक निर्माण करणारे संस्कार पूर्ण झाल्यावर जर स्वातंत्र्य मिळालं असतं तर आपल्याला अधिक चांगलं झालं असतं
असं वाटून जातं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं, अतिशय चांगलीच गोष्ट झाली, पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग गेल्या 75 वर्षात भौतिक प्रगती जरूर झाली, पण नैतिक प्रगतीचं काय, वैचारिक प्रगतीचं काय, आपल्या परंपरा संस्कृती ह्याला योग्य अशा तऱ्हेचे आपण वागतो का, हा प्रश्न आज विचारायची वेळ आलेली आहे. इतकी परिस्थिती रसातळाला चाललेली आहे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून माझं हृदय तिळतिळ तुटतं की हे असं का व्हावं. कुठला आदर्श आपण पुढच्या पिढीसाठी ठेवतोय याचा विचार करायला हवा. भ्रष्टाचार, हिंसाचार या तर वेगळ्याच गोष्टी झाल्या, परंतु एकंदर जी काही परिस्थिती आहे ती बदलायला हवी. प्रत्येकाने स्वतः अंतर्मुख होऊन परदेशात सिंगापूर, स्वित्झर्लंड अशा ठिकाणी काय चालतं त्याचा अभ्यास करावा आणि आपण तसे नागरिक का होऊ नये हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि त्याप्रमाणे उत्तरोत्तर प्रगती होत जावी, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे. सहज म्हणून मला व्हिडिओ करावासा वाटला. एका साध्या लेखावरून मला इतकं बोलावंसं वाटलं. आपणही माझ्या बोलण्याचं जे काही आहे मतितार्थ त्याची कळकळ समजून घ्या आणि आपल्याप्रमाणे इतरांना देखील शिस्त पाळायला लावा आणि सगळीकडे सगळ्यांना आनंद मिळू दे असं वाटतं. कारण आज आता जागतिक आनंदी व्यक्ती किती आहेत याबद्दल जे सर्वेक्षण देशांचं झालं त्यामध्ये आपला 126वा इतका खाली नंबर आहे. आणि ह्याचं कारण कदाचित आपण एक सुबुद्ध नागरिक म्हणून कुठेतरी कमी पडतोय. जर आपण चांगले नागरिक झालो तर कदाचित अधिक आनंदी होऊ असं मला वाटतं. धन्यवाद. मी सुधाकर.